नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याचे आश्रयदाते यांच्यावर कठोर कारवाई करा। महाराष्ट्र व देशभरात गाजत असलेल्या भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याला सहकार्य करणारे राजकीय नेते व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे उरणच्या गांधी चौकात निदर्शने करण्यात आली। ही घटना फुले शाहू आंबेडकर, संत गाडगेबाबा, नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे व इतर अनेक राजकीय नेते या बाबांचे भक्त आहेत हे शोकांतिक आहे। या बाबाचे अनेक घृणास्पद कारनामे समोर आले आहेत। हा भोंदू ज्योतिषी अनेक वर्षे महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण करीत होता व त्याला राजकीय नेत्यांचे सहकार्य होते। चिंचोके व मध लाखो रुपयांना विकून व आर्थिक शोषण करून या भोंदू ज्योतिषाने करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली आहे। ती जप्त करण्यात यावी। जादूटोणा विरोध कायद्याने कडक कारवाई करावी अशी मागणी निदर्शनात करण्यात आली। या निदर्शनाचे नेतृत्व जनवादी महिला संघटना नेत्या हेमलता पाटील, ज्येष्ठ नेत्या कुसुम ठाकूर, कुंदा पाटील, धन्वंती भगत यांनी केले। कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, किसान सभा नेते संजय ठाकूर, उरण पंचायत समिती सदस्य कविता पाटील यांनी देखील पाठिंबा दिला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, उरण। कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जादूटोणा कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। पीडित नागरिकांना, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। पीडित नागरिकांना, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। अशोक खरातवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे।